नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक खास पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी घेऊन आले आहे। चिवळीच्या भाजीचे फुनके। उन्हाळ्यात मिळणारी ही औषधी रानभाजी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। गव्हाच्या कोंड्याचा आणि ज्वारीच्या पिठाचा वापर केल्याने यामध्ये भरपूर फायबर आहे। आज आपण या भाजीपासून चविष्ट आणि पोषण मूल्याने भरपूर फुनके कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी शिकूया। यावर आपण वरून तेल आणि चटणी ठेचा याबरोबर हे फुनके खाऊ शकतो। यासाठी मी ही चिवळीची भाजी घेतली आहे। या चिवळीची भाजी निवडून 3 पाण्याने धुवून चिरून घ्यायची। ही भाजी मातीवर उगवते, त्यामुळे याच्या मुळ्या वर राहतात। त्या मुळ्या अशा प्रकारे काढायचे। अशा प्रकारे मी ही सगळी भाजी तोडून घेतलेली आहे आणि ह्या मुळ्या त्यापासून वेगळ्या केल्या आहेत। थोड्याशाच मुळ्या निघतात, त्या फेकून द्यायच्या। यापासून आपण आता फुनके बनवू। यासाठी मी अर्धा कप गव्हाचा कोंडा, अर्धा कप ज्वारीचं पीठ, 1/4 कप बेसन, 2 तास भिजवलेली मुगाची डाळ अर्धा कप, 1 कांदा, 1 चमचा ठेचा, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे, आवडीप्रमाणे तिखट, हळद, धने जिरं पूड, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल। शेंगदाणा तेल घेतले, तुम्ही कोणतेही तेल घेऊ शकता। सगळं मिक्स करायचं आणि गरजेनुसार पाणी घालायचं। पाणी घालून याचा डो लावून घ्यायचा। पूर्वी हे फुनके जवसाच्या तेलात बनवायचे, आता शेंगदाण्याचे तेल वापरू किंवा तुमच्याकडे जे तेल असेल ते वापरा। या रेसिपीला खूप कमी तेल लागते। त्यामुळे ही खूप पौष्टिक होते। ही रेसिपी डाएट करणाऱ्यासाठी खूप चांगली आहे। तेल लावून घेऊ आपण याला थोडंसं आणि आता आपण याचे फुनके बनवूया। कोंडा असल्यामुळे डाएट करणाऱ्यांसाठी ही रेसिपी खूप चांगली आहे। आता आपण चाळणीला तेल लावून घेऊ। असा गोळा घ्यायचा पिठाचा आणि तो असा दाबून त्याचे असे फुनके तयार करायचे। सगळे फुनके मी तयार करून घेतले। आता हे आपण वाफवून घेऊ। एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे। पाण्याला उकळी आल्यानंतर चाळणी त्यामध्ये ठेवायची आणि वरून झाकण झाकायचे। 15 मिनिटे हे फुनके आपण वाफवून घेऊ। तर मित्रांनो, आपल्या पारंपरिक पद्धतीने तयार केलेले चिवळीच्या भाजीचे फुनके अगदी तयार आहेत। हे खूप चविष्ट, पौष्टिक आणि सहज बनवता येते। तुम्हीही घरी नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा। आवडले तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या वेळी अशाच नव्या आणि खास रेसिपीसह भेटू। तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि निरोगी राहा। धन्यवाद।